चंदन घे बाळा, 2 घास खाऊन घे। हे बघ, तू नाही खाल्लंस ना तर दिव्याच्या घशाखाली सुद्धा घास उतरणार नाही। घे, ऐक आमचं, घे। आई, काय झालं? काही नाही गवंती, काय सुचतच नाही बघ, काय बी चांगलं घडत नाहीये। हे समजा आपल्याच बाबतीत का घडते काय कळत नाही बघ। तुम्हाला कोणाला माझं ऐकायचं नसेल तर नका ऐकू, पण हे सगळं त्या उर्मिला काकूंनी केलं। त्यांना माझं बाळ या जगात आलेलं नको होतं। अगं दिव्या, हे बघ, तू शांत हो, तू स्वतःला त्रास नको करून घेऊस। तुझं जे नुकसान झालंय ते देवाकडून सुद्धा भरून निघणार नाहीये, पण म्हणून तीच गोष्ट सारखी उगाळत बसायची आहे का? पण ते थांब, हे बघ, आपण ना इथनं जायला पाहिजे, त्याच्याशिवाय हे जे काही चाललेलं आहे ना हे दुःख थांबणार नाही इथं। आपण जाऊया। शिवा लेकराची लय काळजी वाटते ग। मी तुला सांगते, त्या पोरीनं काय बी खाल्लेलं नसणार, चांगलं ओळखते की मी तिला। आई, ती सुद्धा खूप प्रयत्न करते हो, आपल्यामुळे तिचं सासर तिच्यापासून तुटता कामा नये। आपण इथे राहिलो ना तर सगळ्यांनाच त्रास होणार। आजी, आई, तुम्ही काही खाल्लंय का? नाही ग, कोणाच्याच घशाखाली घास उतरत नाही। बघ ना, दिव्या सुद्धा काही खायला तयार नाही। किती स्वार्थी असशील शिवा तू, फक्त स्वतःचा विचार करतेस ना। माझं एवढं मोठं नुकसान झालंय तरी बाई, आजी आणि आई तुझा संसार कसा तुटणार नाही याचा विचार करतात। त्या बाईमुळे माझं बाळ गेलं, त्याचं काय? दिव्या, हे बघ, तुझं म्हणणं कळतंय मला, पण उर्मिला काकूने हे मुद्दामून केलेलं नाहीये। दिव्या, तू शांतपणे विचार कर, तुझा गैरसमज झालाय। अगं काय होतंय तुम्हाला? जो तो त्यांचीच बाजू घेताय। अगं हे बघ दिव्या, कोणीही कोणाची बाजू घेत नाहीये, तू जरा एकदा आमचं ऐकून घे ना ग। हो। अगं आई, असं काय करताय तुम्ही? जाताय हे मला पटत नाहीये। तुम्हाला कळतंय का, भाऊंना जर हे कळलं तर तेही तुम्हाला जाऊ देणार नाहीये, त्यांना वाईट वाटेल। शिवा, अगं आम्ही इथून गेलो नाही ना तर हे दुःख काही कमी होणार नाही, ह्याच्यात उगाच अजून अडचणी वाढत राहत्या। तेव्हा जाऊ देत बाई आम्हासनी। असं काही होणार नाहीये। हे बघ शिवानी, मुळात आम्ही इथे येऊनच चूक केली। आम्ही इथे आलोच नसतो ना तर हे काही घडलंच नसतं, पण आता केलेली चूक लवकरात लवकर सुधारली पाहिजे, हे नक्की। हे तर सगळं उलट फिरतंय। नाही, असं होऊन चालणार नाही, काहीतरी करायला हवं। आजवर या घरात कधीच माझ्यावर आरोप झाला नव्हता, पण आज सगळे मलाच दोष देऊन मोकळे झाले। आई पण माझ्या बाजूने काही बोलत नाहीये। ऐक, मला आम्हाला माहिती आहे की तू हे मुद्दामून केलेलं नाहीयेस, पण आता पण काही नाही। अहो, मी हे केलेलंच नाहीये, मी तुमच्या कानी कपाळी ओरडून सांगते, कळत नाहीये का तुम्हाला? मुळात मला हा आरोप सहनच होत नाहीये। हो, खून पाडलं असं म्हणाली ती, पाडलं, ती मोठी गोष्ट आहे ही, आणि तुम्ही मुद्दाम केलं? असा विचारही नाही हो एक माझ्या स्वप्नात। तिचा पाय सटकला, मी तिला सावरायला गेले पण नाही सावरू शकले। याचा अर्थ असा होतो का की मी तिचं मूल पाडलं? ठीक आहे, ठीक आहे, तू शांत हो, हा, शांत हो। निघेल, काहीतरी तोडगा निघेल। काढा ना, खूप तोडगे काढा, भरपूर तोडगे काढा। अहो, पण जेव्हा मला गरज होती तेव्हा माझ्या बाजूने कोणी उभं राहिलं का? कोणी कशाला हो? तुम्ही तरी काही बोललात का? अगं तू हेच ओळखलात ना तुम्ही मला। याआधी पण मी विनाकारण खूप ऐकून घेतलंय, पण आता नाही, आता नाही।
माझ्या पोटच्या पोरीसमोर मला दोष दिलेला मला सहन होणार नाही. बाबा बरोबर आहे आईचं. आपण तिची बाजू घेतलीच पाहिजे. अरे तुम्हाला असं का वाटतंय की मला मला नाही घ्यायची तिची बाजू? मला कळतंय उर्मिला, मला सगळं कळतंय. पण अगं तिथे परिस्थितीच अशी होती ना, त्या दिव्याचं अगं बाळ गेलं ग. आपण मोठे आहोत ना, आपण समजून घ्यायला हवं ना. आम्हाच नाही जाऊ द्या तिथनं. आम्ही जर गेलो नाही ना इथनं तर ही जी काही भांडणं चालली आहे नाही थांबणारी आहे. तर जाऊ दे तमासनी. आजी, अहो एकदा चंदनकडे बघा, त्याची काय अवस्था झाली आहे. त्याची ही अवस्था आपल्या कुणालाही बघवत नाहीये. बस झालं दिव्या, बस झालं. तुमच्या अशा भांडणामुळे माझं बाळ परत येणार आहे का? येणार असेल तर खुशाल भांडा. चंदन, दिव्या, तुम्ही शांत व्हा. हे बघा, या परिस्थितीत आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. पण माझ्यावर लावलेला हा खोटा आरोप मी सहन करणार नाही.